नाही, सरप्राईज काय हे तुम्हाला कळेलच. म्हणजे आता ह्या प्रोमोवरून तर कळलंच असेल, की नंदिनी आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. सो त्यासाठी त्याने ते सरप्राईज प्लॅन केलंय, की मागे एकदा काही महिन्यांपूर्वी असं झालं होतं, की असंच उचलून नेण्याचा सीन होता जेव्हा मी नंदिनी नाही सांगितलं. मी टाळलं, म्हटलं नको जाऊ दे. करत मी होतो सांगणार आणि आहे. सांग. बरं, आता मी खरं उत्तर देते हां. तो जो प्रोमो झाला ना, तेव्हा मी खूप घाबरलेले होते. ती पायरी होती ना, सो ती पायरीचं ते नेमकं ते दिसण्याच्या ह्याच्यात त्या पायरीमध्ये बोट अडकलं माझं पायाचं हां. आणि आम्ही पडलो आणि आम्ही दोघंही आपटलो होतो. मेजर म्हणजे लिटरली आपटलो होतो. आपटलो होतो तिकडे म्हणजे आणि खूप तिला तर खूप दिवस लागलं होतं. तिला तर खूप लागलं होतं तेव्हा. सगळं बघताना मुलीच्या काही रिएक्शन्स असतात जेव्हा जीवासोबतचे सीन ती हो, बघते मी तेव्हा. आजच त्याला म्हणत होते. आता हल्ली ना ती घरी आल्यावर भाई साहब आलीस का भाई साहब आणि भाई जेवायला बसणं भाई. मी तिला म्हणते "ए, गप्प बस." हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमचे आवडते आणि माझेही आवडते जीवा नंदिनी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप मस्त. खूप मस्त मजेत. येस, पण आता आम्ही मालिकेत देखील तेच मजा बघतोय आणि खूप छान छान आता वळण येतंय तुमच्या दोघांच्याही आयुष्यात. आणि तो प्रोमो बघितला जेव्हा नंदिनीला उचलून आणतोय जीवा आणि सगळ्यांना गोड बातमी देतोय. मला तो प्रोमो कसा शूट झालाय खरं तर ऐकायचंय, किती किस्से घडलेत ते. हे किस्से असे किस्सा असा काही घडला नाहीये त्यात, पण तो प्रोमो शूट करताना खूपच मज्जा आली आहे. कारण त्यात ना 2 ड्रामे आहेत. एक तर जीवानंदिनी खूप आनंदात आहेत, की आई बाबा होणार आहेत म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, इतका सगळा ड्रामा झाल्यानंतर सगळं, आणि त्यात कट्टू हे लोक लग्न करून येतात. त्यामुळे तो प्रोमो करताना पण खूप मस्त मज्जा आली होती आणि लोकांनाही खूप आवडतो. आय गेस आत्ता मी मगाशी पाहिलं तेव्हा 6 तासातच तो 2 मिलियनला वगैरे गेला अच्छा, होता. मला हे आत्ताच कळतंय. हो, हो. पण आता नंदिनीच्या आयुष्यात हे वळण येतं आणि मला असं वाटतं की खूप नंदिनी यामागे धावत होती की नेमकं काहीतरी घडू दे आणि सगळंच चांगलं होऊ दे आणि फायनली ते घडतंय. तर नंदिनीला कसं वाटतं? छान वाटतंय. तिचं स्वप्न फायनली पूर्ण झालं. जसं की तिलाही बाळ व्हावं म्हणून अधीर झाली होती आणि तिची इच्छा होती की तिला बाळ व्हावं, जे तिला मनापासून वाटत होतं. तिची इच्छा पूर्ण झाली आणि त्यामुळे जीवा आणि नंदिनी दोघेही खुश आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात. बाकी बऱ्याच गोष्टी घडतायत घरातही. तसंच आता एक सीन पाहिलेला जेव्हा एक रोमॅन्टिक डेट जीवा सरप्राईज देतोय खरं तर नंदिनीला. हो, हो. जीवाच सरप्राईज. Yes, म्हणजे जीवाला हे रोमॅन्टिक बघताना प्रेक्षकांना फार आवडणार आहे. जेव्हा काय आहे, कशा पद्धतीची डेट असणार आहे आणि का सरप्राईज आहे हे खरं तर? नाही, सरप्राईज काय हे तुम्हाला कळेलच. म्हणजे आता ह्या प्रोमोवरून तर कळलंच असेल, की नंदिनी आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. सो त्यासाठी त्याने ते सरप्राईज प्लॅन केलंय आणि खूप युनिक सरप्राईज आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आता हा एपिसोड टेलिकास्ट होईल तेव्हा तुम्ही बघालच, की वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते गेस करणं आहे किंवा त्या सगळ्या आहेत आणि त्यातून मग निघणारं ह्युमर आहे. सो खूप मज्जा केली आहे. आणि मगाशी मी सांगायचं विसरलो ना, की मागे एकदा काही महिन्यांपूर्वी असं झालं होतं, की असंच उचलून नेण्याचा सीन होता जेव्हा मी नाही सांगितलं. मी टाळलं, म्हटलं नको जाऊ तर दे मग उगाच. ती आजारी पडते वगैरे आणि बेशुद्ध पडते असं काही होतं का, की बेशुद्ध की आजारी आहेस असं काहीतरी होतं. हां, maybe. असंच काहीतरी होतं आणि इथे आम्ही हॉलमध्ये scene बेशुद्ध shoot होते मी, बेशुद्ध हो. होते. हा, तर सीन शूट करत मी होतो सांगणार. सांग. मला बरं, आता मी खरं उत्तर देते हां. तो जो प्रोमो झाला ना, तेव्हा मी खूप घाबरलेले होते. कारण की काय होतं ना, तो जिन्यावरून उतरत येतोय. सो जिना चढताना निदान आपल्याला कळतात, पायऱ्या दिसतात. नाही, माहिती मला माहिती, मी बॅक स्टोरी सांगते. सो जिना चढताना आपल्याला पायऱ्या दिसतात ना, उतरताना आपल्याला काहीच दिसत नाही. तर मी त्यामुळे घाबरले होते आणि त्यात जीवा मला उचलणार आहे. तर या आधी एकदा असं झालं होतं की जीवानी मला उचलून नेता नेता मध्येच सोडून दिलं होतं. नाही, म्हणजे त्यालाही लागलं होतं. त्याचा पाय ट्विस्ट झाला. त्याच्या पायाला बोटाला कुठला तरी लागलं. जी पायरी होती ना, सो ती पायरीचं ते नेमकं ते दिसण्याच्या ह्याच्यात त्या पायरीमध्ये बोट अडकलं माझं पायाचं आणि आम्ही पडलो आणि आम्ही दोघंही आपटलो होतो. मेजर लिटरली आपटलो आपटलो होतो तिकडे म्हणजे आणि खूप तिला तर खूप दिवस लागलं होतं तेव्हा. सो ती ऑफकोर्स कोणी होणार म्हणा, तर ती कॉन्शियस झाली होती आणि हा जो प्रोमो होता ना, आता तिने जे सांगितलं उतरायचं हे तर नंतर सीन मध्ये केलं आम्ही, पण हा जो प्रोमो होता तिथून यायचं. तर प्रोमो मध्ये काही झालं नाही, पण नंतर जेव्हा आता ते चढायचं होते, पायऱ्या परत आल्या ना डोळ्यासमोर, तेव्हा असं झालं होतं की आता ऑफकोर्स मलाही थोडंसं हे झालं, पण आमचे डायरेक्टर आहेत अवधूत पुरोहित, सो त्यांनी असं सांगितलं होतं की खूपच फास्ट यायची गरज नाहीये, स्लो खाली बघून आला तरी चालण्यासारखं आहे. पण ती प्रचंड घाबरलेली हो, होती की म्हणजे आता एकदा काय ते गरम लागल्यावर माणूस दूध गरम लागल्यावर ताक फुंकून पितो ना, तसं बाकी काय हो. नाही.
पण आता पण thank every you. time, पण ती त्या जेव्हा दिवशी- जेव्हा आता आम्ही म्हणजे नाही. त्याच्यानंतर आम्ही बरेचदा उचलण्याचे सीन्स केलेत, म्हणजे खूप वेळ झालाय, पण ती अशी हे असते की अजिबात बाबा नाही. म्हणजे थोडंसं- मला त्याच्याबद्दल काही नाही तक्रार. मला माझं पण म्हणायचंय की होतं असं कधी हा, नाही, कधी नाही, पण of तोल course जातो होते. असं. एक मनात राहतं ना आपल्या, तर असं होतं पटकन की अरे पडलं तर आता काय. पण काव्याच्या ह्याच्यात असं पाहिलेलं की काव्याला जुळी मुलं होणार हे आम्हाला कळत होतं, कारण ती एक मूल तुम्हाला देणार असं होतं. तर आत्ता तुमच्या ह्याच्यात काय असं आहे की एकच मूल? हे हो. त्यांचं त्यांनीच ठरवलंय आणि आताही त्यांना असं वाटतंय की कोणीतरी कोणाला तरी मूल हे देणार आहे. मी विचार करतो हे मला कसं माहित नाही म्हटलं हे असं होणार होतं. नाही पण मला असं वाटतं की मला गंमत वाटते जेव्हा की असे काही प्रोमो येतात आणि मी कमेंट्स बघते जेव्हा, आणि मला अरे किती पुढचा विचार करून ठेवलाय सगळ्यांनी. सो खूप इन्व्हॉल्व्ह असतात प्रेक्षक, आणि छान वाटतं त्यांच्या Exactly. कमेंट्स वाचताना. मला पण मजा येते कधी कधी थोडं वाईटही वाटतं, कधी वाटतं की अरे थांबा तुम्ही लगेच निष्कर्षावर पोहोचू नका, अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. नाही, आणि मी बेसिकली मी कमेंट्स वाचत नाही, पण आज कसं जेव्हा आम्ही ते कोलॅब ऍक्सेप्ट करतो चॅनलचं, तेव्हा ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन मध्ये ते समोर दिसतं, त्यामुळे ते नोटिफिकेशन मध्ये वाचल्या जातात कमेंट्स. तर आज मी काहीतरी वाचले, तर त्यांनी एकाने तर स्क्रीन प्लेच लिहिलाय पूर्ण, एकाने तर लिहिलंय की संपला, यांच्याकडे आता संपलाय सगळं काहीतरी. तर मला इतकं इंटरेस्टिंग वाटतं, आणि मला असं वाटतं ना की जेव्हा हे मी जसं आता तुला मगाशी म्हटलं की 2 मिलियनला गेल्या 6 तासांमध्ये, त्याच्यावरती कमेंट्स सुद्धा एक 250-300 कमेंट्स झाल्यात. तर मला इतकं छान वाटतं ना की लोक तेवढे इन्व्हॉल्व आहेत शो मध्ये. ते त्यांना भले त्यांच्या डोक्याप्रमाणे ते काहीतरी लिहितायत तिथे किंवा कमेंट करून त्यांची मनातली खतखत ते बाहेर काढत असतात तिथे, पण मला असं खूप छान वाटतं की याचा अर्थ ते शो मध्ये इन्व्हॉल्व आहेत. Involved आहेत आणि खूप अटॅच्ड आहेत. हम्म. Nice. हो, पण मला आता सांगा की आता तुमचा एकीकडे ट्रॅक चालला आणि एक रम्या आता घरात वेगळंच एक कटकारस्थान रचते. नंदिनीला विचारायचं आहे, ती नेहमी हे घर एकत्र ठेवते आणि आम्ही बघतोय की ती खूप याच्यासाठी धडपडत असते. आत्ता जर तिने काही केलं तर काय नंदिनी स्टँड घेऊ शकते असं? ऑफकोर्स नंदिनी आता ती काय करते नंदिनी रम्या. बोलून नाही, करून दाखवते. हा, बघा. सो रम्या एक्झॅक्टली काय करणार आहे ते माहित नाही, पण सुरुवातीपासूनच रम्याच्या विरोधातच नंदिनीचं मत कायम होतं. तिला असं कधीच वाटलं नाही की रम्या पॉझिटिव्ह झाली आहे, ती बदलली आहे किंवा काय, कारण तिला माहीत होतं की रम्या कशी आहे एक्झॅक्टली. सो ती कधीच तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करत नव्हती, आणि पुढे तिने काहीही केलं तरी नक्कीच ती त्याचा विरोध करणारच, असं त्याच्यासाठी ती स्टँड घेणारच. या सगळ्यामध्ये तू किती काळजी घेणारे नंदिनीची जीवा म्हणून? अरे खूप काळजी आहे, कारण बाबा होणार म्हणजे आई बाबा होणार नाही तेव्हा आम्ही दोघंही किती डिप्रेस झालो होतो हे गेल्या काही एपिसोड मध्ये सगळ्यांनी बघितलंच आहे. हो. तर त्यामुळे आता बाबा होणार म्हटल्यावर त्याची एक वेगळी एक्साइटमेंट असणार आहे, आणि त्याचाच एक पार्ट जो तुम्ही आज शूट केलाय की मी तिला एक छोटासा सरप्राईज देतोय, तिथून ती सुरुवात आहे. तर पुढे जाऊन तर अजून खूप काही होणार आहे. बापरे. खऱ्या आयुष्यात हे सगळे अनुभव घेताना मला हे खरं विचारायचं की जेव्हा कळालं होतं की खऱ्या आयुष्यात प्रेग्नेंट होती, तेव्हा तो सुखद धक्का कसा होता? तेव्हा नवऱ्याच्या काय प्रतिक्रिया अशा पटकन आलेल्या होत्या? नाही, आम्ही खूप शॉक्ड होतो, आणि मी तुला खरं सांगू का, जेवढं इथे ड्रामटाइज करतो ना आपण, खऱ्या आयुष्यात तसं होत नाही. कारण पहिले काही दिवस तर शॉकमध्येच जातात की हो अच्छा असं. आणि मी तिथे होते, USA मध्ये होते, आणि तेव्हा कोविड सिच्युएशन होती. तर मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनीच खूप गोष्टी एकत्र केल्या आहेत. म्हणजे अगदी डिलिव्हरीपर्यंत पण माझ्यासोबत फार लोक कोणी नव्हती. सो खूप गोष्टी. आणि मी तुला हे सांगते, मी ना एवढी काळजी म्हणजे माझ्या नवऱ्याने माझी खूप काळजी घेतली, पण मी खूप बिनधास्त होते. म्हणजे आम्ही खूप फिरलो, आणि मी इतका प्रवास आयुष्यात केला नाही जेवढा मी प्रेग्नन्सीत केला, आणि मी सगळ्या प्रकारचं खाणं खाल्लं. सो असं काहीच नाही. ओके. आम्हाला आमच्या फॅन्सने आमचे, तुम्ही कॅमेरा फिरवा, आमच्या फॅन्सने ना एनव्हलप मध्ये काहीतरी पाठवलंय प्रत्येकाला. सो मला खूप छान वाटतं हे सांगताना की खूप मी एन्जॉय केली माझी खरी प्रेग्नन्सी, आणि मला आता माझी मुलगी 4 वर्षाची झाली आहे. सो खूप काळ लोटला आमचा. Yes, पण हे सगळं बघताना मुलीच्या काही रिएक्शन्स असतात जेव्हा जीवासोबतचे सीन ती बघते मी तेव्हा? आजच त्याला म्हणत होते, आता हल्ली ना ती घरी आलं, भाईसाब आलीस का भाईसाब, आणि भाई जेवायला बसणं भाई, मी तिला म्हणते गप्प बस. हे काय आहे? तर असं इतकं खूप गोष्टी कॉपी करते, बघते. आणि एकदा वसू पडली होती तर ती खूप रडायला लागली की अगं, मग तिकडे तिने फोन केला की अगं मग डॉक्टर आहेत का तिकडे, मग कसं काय असं सगळं होतंय. म्हटलं तू गप्प बस, थोडी शांत हो. सो ती खूप इमोशनल आहे माझी मुलगी, म्हणजे अशी गाणी बिणी लागली कुठली तर ती खूप रडते वगैरे पण. सो येस, ती खूप इन्व्हॉल्व्ह आहे. पण मला विवेकलाही विचारायचं आहे, विवेक, लग्नाचा विषय हा नेहमी तुझ्यापर्यंत येतो, अरे पण बापरे. आता मालिकेत हे सगळं सुरू असतं ना, घरी काहीतरी चर्चा सुरू होते जेव्हा मालिकेत हे सगळे ट्रॅक सुरू आहेत तेव्हा?
नाही, घरी चर्चा गेले 5-6 वर्ष सुरू आहे. ती चर्चा काही थांबत नाहीये. पण ठीक आहे रे, हे बघ, काय आहे की मला असं वाटतं की नेहमी जेव्हा नशिबात गोष्टी असतात तेव्हाच घडतात आणि तेव्हाच घडणार आहेत त्या. मला असं वाटतं ही वेळ पण लवकरच येणार आहे, हे देखील नशिबात लवकरच घडणार आहे. पण आता नंदिनीला आणि जीवाला काय सांगायचं आहे प्रेक्षकांना, की आता या मालिकेत काय ट्विस्ट अँड टर्न्स त्यांना बघायला मिळतील आणि ते आनंदी होतील? अरे खूपच आहे ट्विस्ट अँड टर्न्स. म्हणजे मला असं वाटतं गेला 1-1.5 महिना आम्ही खूपच गुढी सगळं सुरू होतं, हा जर बाळाचा ट्रॅक सोडला तर. पण जसं ऑडियन्सला तो ड्रामा आवडतोय तसं पुन्हा एकदा आता तो येणार आहे आणि तुम्ही बघताच आहात ते की मूल मिसिंग आहे वगैरे, मग तो शोधण्याचा वगैरे सगळा प्रयत्न आणि नंतर घडणाऱ्या गोष्टी. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्टेक राहा, कारण पुढे अजून एक 15-20 दिवसांनंतरचा येणारा ड्रामा ना तुम्हाला खरंच खूप खिळवून ठेवणार आहे आणि त्यासाठी वेट करा. वा, मला हेच सांगायला आवडेल की आधी तर खूप खूप थँक्स टू यू ऑल, कारण की तुम्ही खूप अटॅच्ड आहात आमच्या शोशी आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी सगळ्या कमेंट्स वाचते तुमच्या. फक्त की मी सोशल मीडियावर फारशी नसल्यामुळे मी फारसं ते रिॲक्ट करत नाही त्यावर. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका, खूपशा गोष्टी खूप लोक मनाला लावून घेतात आणि मग असं काही नाही आहे. प्रत्येकाच्या कॅरेक्टरला योग्य जस्टिस मिळतोय आणि बदल होणार आहेत काही छान खूप छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो होप सोडून किंवा असं नाराज होऊन काही मला वाटतं काही गरज नाही आहे त्या सगळ्याची. आपण छान जसं तुम्ही आधी सपोर्ट करत होता तसंच अजूनही असाच सपोर्ट तुमचा पुढे राहू देत आणि तुम्हाला मजा येणार आहे ही मालिका बघायला. सो येस, बी विथ अस. थँक्यू. आज मी एकच सीन बघितला आणि तरी मला मजा आली आहे. सो नक्कीच आता छान ट्रॅक येणार आणि थँक्यू सो मच. मजा Thank आली, you. पण तू बोर पण झाली होतीस. चला ना लवकर द्या ना, इंटरव्ह्यू करूया ना. हे सगळं आय होप केलंय तुला तिने. इंटरव्ह्यू बोर नाही केला. ओके, बाय बाय. थँक्यू. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.